आपल्याला। समोरच मित्रांनो बघताय तुम्हाला महाराजांचं दर्शन झालं असेल। देवाचे मासे ते नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत टेक द ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आणि मी तुमचा होस्ट स्वप्नील साठले। तर मित्र, तुम्ही थंबनेलला बघितलं असेल आपण कुठे आहोत आता। तर मित्र, आता मी महाडपासून आतमध्ये आलो आहे, बिरवाडी रोडला। आता हालकाठी या गावात आहे आणि माझे मित्र येतील थोड्याच वेळात। तर मित्रांसाठी मी थांबलो इथे। मित्र माझे त्यांच्या गावावरून येतात, आशिंपीवरून, आणि मित्रांसाठी मी इथं थांबलो आहे। तर तिथून ढालकोटीवरून आपण जाणार आहोत वाळणकोंडी या देवस्थानी जाणार आहोत। आणि तिथून आपल्याला महाराजांचा चेहरा दिसतो तिथून, त्या पर्वतरांगेतून। तर हा व्लॉग असणार आहे आजचा। तर चला व्लॉगला सुरुवात करूया। आपले मित्र थोड्याच वेळात आपल्याला भेटणार आहेत। चला। सो फायनली आपले मित्र इथं भेटलेत आपल्याला। आम्ही ढालकाठीला थांबलो आहे आणि आता आपण थोड्याच वेळात वाळणकोंडीला निघणार आहोत। चला मित्रांनो। मित्र, वाळणकोंडी हे देवस्थान मुंबईपासून 190 किलोमीटर तसेच पुणेपासून 130 किलोमीटर अंतर आहे। आता आपण वाळणगावात आहोत। सॉरी, महाराजांचा चेहरा आहे ना, दिसतोय आपल्याला, दिसतोय, पण कॅमेऱ्यातून दिसणार नाही व्यवस्थित, कारण की त्या साईडला थोडंसं दूर आहे ना। ते बघ नाही बघ, हा दिसणार। चल पुढून जा। हा लिंगाणा आहे ना, समोर तुम्ही बघताय लिंगाणा किल्ला। जाऊ दे पोरांनो, आपल्याला पुढे जायचंय। कुठं व्हिडिओ काढायचे ना, आपल्या गावातला भाऊ आपल्याला। समोर मित्रांनो बघताय तुम्हाला महाराजांचं दर्शन झालं असेल। हुबेहूब महाराजांचा चेहरा दिसतोय आणि आपण वाळणकोंडीला पण पोहोचलोय बघा। सेम रे, काहीच फरक नाही। सो फायनली आपण सगळे पोचलो आहे आणि समोरच आपल्याला पहिल्यांदा महाराजांचे दर्शन दिसलं ते बघा। आणि इकडे हे मंदिर आहे ना, हे वर्धायनी मातेचं मंदिर। आता या ब्रिजने जाऊ आपण खाली। हे राजा पावसाळ्यात लय भारी असतं इथले सीन, पाणी पूर्ण खोले म्हणून लावले का। आपला आहे ना अरुण भाई काहीतरी सूचना देतो आपल्याला, जरा ऐका, जरा जोरात बोल। आपण गेलो ना तिथे ते जे पाण्यामध्ये मासे असतात ना, ते आपण तिथं बघून असं बोलायचं नाही की मासे, असं बोलायचं नाही, तिथं बघायचं आणि बोलायचं नाही का रे तुझं कारण अरे आहे ते काहीतरी असतं मोठं माणसं बोलायचं नाही, मोठ्या माणसाने सांगितलं। ओके ओके सर, चला दर्शन करू आपण। आमचा 25 जाऊ मंदिरात दर्शन घेऊ। चला, ओटी घेतले आपण। पप्प्याचा शॉर्ट व्हिडिओ चालू आहे इकडे। आणि मित्रांनो, तुम्ही असं श्री क्षेत्र वर्धायनी माता वाळणकोंडी देवस्थान, आणि आपण या छोट्याशा ब्रिजमधून जातो आतमध्ये। राजा मस्त नाही, फुलं विला लावलेत आणि पाणी पण बघा इकडे आहे, वाहतं पाणी आहे हे बघा। इकडे पूर्ण वाहतं पाणी आहे। इकडे मंदिर आहे मातेचं। नमस्कार बाबा। आणि इकडे बघताय तुम्ही मासे आहेत इकडे। चला, पाणी मस्त आहे ना राजा, देवाचे मासे ते।
मित्र, काल नदीच्या पात्रामधील जे मासे आहेत ते एकावर एक 7 थर देखील लावतात. समोर महाराजांचा चेहरा, काय खतरनाक लोकेशन. चला असं मित्र, आपण आता पहिलं मंदिरात दर्शन घेऊ. पावसाळ्यामध्ये मला तर वाटतं इथपर्यंत पाणी असेल. हे राजा लवकर ये रे. इकडे छान बसण्यासाठी पण केलंय. फायनली पोचतोय मंदिरामध्ये. हो, हे बघा, आई वरदायिनी मातेच्या मंदिरात आपण पोचलोय. आपला मित्र परिवार सगळा आशीर्वाद घेताना आईचा. घे ठेव. अरे ठेव ना, कुणी पण चालेल, काय त्यामध्ये एकाने कुणी ठेवला तरी चालेल. अरे ठेव ना, मग ठेव ना, जा ना. पापे ठेव रे. बाप्या अगरबत्ती भेटा. बाप्या ती बा इथं तोच लेफ्टी येत. मांडव घेऊन आली काही मित्र नाही का. मांड आलेला आहे देवीचा. राजा इकडून दिसत नाही का मासे? इकडून दिसतात वरून, इकडून नाही एवढे दिसत. हा सो मित्र, इकडे देवीचा मांड आहे आणि आम्ही इकडे आता थोडं आपले मित्र फोटोशूट करतायत. हे बघा, आणि थोड्याच वेळात आपण पण निघू. तर मित्र, इथले गावकरी सांगतात की काल नदीच्या पात्रामध्ये 5 पानाचा विडा दिला की पहिल्याच्या काळी सोन्याची भांडी सुद्धा येत असत. ज्या घरी कार्यक्रम असेल त्याच्या आदल्या दिवशी इथे विडा दिला जात असे. सो मित्र, आता आपलं दर्शन पण झालं. आपण फिरलो पण या बाजूला इकडे सगळं. आणि आता आपण वरती जाऊ आणि आपला व्लॉग एंड करू. चला. तर मित्र, तुम्ही बघितलंच असले व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आई वरदायिनी मातेचं मंदिर, तसेच महाराजांचा चेहरा तुम्ही बघितला असेल त्या डोंगर पर्वत रांगांमध्ये. आणि नदीमधले मासे, प्लस तुम्हाला लिंगाणा किल्लासुद्धा इथून मी दाखवला आहे. आणि खरंच खूप छान असं इकडचं वातावरण आहे आणि खूप छान असं निसर्ग आहे आणि तितकीच सुंदर अशी स्वच्छतासुद्धा आहे इथे. तर मित्र, चला, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. इकडं मित्र नारळ ओटीसुद्धा घेऊ शकता. इकडे खाऊची दुकानं आहेत छोटी. भावानो, कसं वाटलं तुम्हाला इकडचं वातावरण, मंदिर वगैरे? राजा कसं वाटलं? मस्त राजा, थंड ठिकाण, लडाखला आल्यासारखं वाटतं. भावा काय बोलशील? सह्याद्रीने दिलंच आहे एवढं सुंदर. खरंच, नक्कीच नक्कीच. आणि महाराजांचा चेहरा सुद्धा तुम्ही बघताय समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये. हे कला फक्त सह्याद्रीच करू शकते. खरंच, नक्कीच नक्कीच. काही करू शकते. खरं, नक्कीच. अजून आपण पण आपली काहीतरी जपली पाहिजे, संस्कृती जपली पाहिजे. आपण झाडे लावली पाहिजेत अजून. आणि इथली स्वच्छता कशी आहे? स्वच्छता मस्त एकदम. ते कोणीही म्हणू शकत नाही की हा जो दिसतोय हा भाग पूर्ण
यो पूर्ण भाग पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो. मी तुम्हाला एकच विनंती करतो की पावसाळ्यात तुम्ही येऊन बघा, व्हिजिट करा इकडे येऊन. थँक्यू. शरद काय बोलशील? हे राजा मी तुला विचारलं पाहिजे माझ्या गावी येऊन. हे राजा मी सांगितलं व्हिडिओमध्ये. भावानं काय बोलाल, कसं वाटलं इकडे येऊन? मी तर शूट करत होतो. शूट करून तू काय बघितलं नाहीस का इकडं? बघितलं पण दिवस धंदे लावलेले मला. फोटो काढ. तिकडे तो एक मजनू काय घुसतोय. जे बघायला आले ते माझा भाऊ सह्याद्रीचा खूप मोठा कबड्डीचा सह्याद्रीचा फक्त सॉरी. हा राजा काय बोलशील, कसं वाटतंय? मस्त वाटतंय बाबा. का फक्त फोटो काढायला आला तू? तुझा कॅमेरा तर मित्रांनो ब्लॉग खूप मोठा झाला नाही, छोटाच ब्लॉग झालाय आणि मी सगळं ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलंय. अजून काय असेल तर मी व्हॉइस ओव्हर करून सांगेन तुम्हाला. आता माझी बारी, आता मी बोलणार. ठीक आहे, राजा आता बाय आता मी तुला विचारणार. बाय बाय बाय. राजा संपला कुठे राजा?